तर मित्रांनो, मी तुषार मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलचे पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खत खरेदी प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी ॲग्रिस्ट्रॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी बंधनकारक करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. या निर्णयामागे दोन महत्त्वाचे उद्देश आहेत. खत वितरणात पारदर्शकता आणणे आणि दुसरा आहे आणि सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध साठ्यांचे योग्य नियोजन करणे. आता शेतकरी मित्रांनो, मग या निर्णयाला शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे? केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबद्दल काय सांगितलं आहे हे जाणून घेऊया. आणि या निर्णयाला खरा अर्थ काय आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. केंद्र सरकारने खरीप हंगामापासून अनुदानित खत विक्रीसाठी म्हणजेच फार्मर आयडी बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता खतांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी लवकरच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, पण यासोबतच एक मोठी चिंता समोर येते, म्हणजेच फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना खत मिळणार का? केंद्र सरकारने राज्यांना निधी देताना दोन नवीन अटी घातल्या आहेत. त्यातील दुसरी अट म्हणजे ॲग्रिस्ट्रॅकवरील फार्मर आयडी खत वापरांशी जोडणे जाणे आणि त्यामुळे या निर्णयाला राज्य सरकारचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली आहे. अलीकडेच खताच्या गैरवापराबाबत बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं की अनुदानित खतांचा वापर अनेकदा औद्योगिक किंवा बिगर शेती कामासाठी केला जातो. यावर उपाय म्हणून फार्मर आयडी आधारित प्रणाली विकसित केली जात आहे. आता या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांची जमीन, पिकांची माहिती आणि कुटुंबाची माहिती एकाच आयडीशी जोडली जाईल. त्यामुळे खतांची अचूक गरज निश्चितही करता येईल. शेतकरी मित्रांनो, पण दुसरीकडे फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. देशात सुमारे 9.29 कोटी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे. पण अजूनही 4 ते 5 कोटी शेतकरी नोंदीपासून वंचित आहेत. महाराष्ट्रात 1,29,00,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे, तर अजूनही 30 ते 35 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. मग प्रश्न असा, या शेतकऱ्यांना खरीप हंगामात खत मिळणार का? सरकारच्या मते फार्मर आयडीमुळे खतांचा काळाबाजार थांबेल, बनावट नोंदी कमी होतील आणि योग्य शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचेल. आता पुढे काय होणार? तर शेतकरी मित्रांनो, खत खरेदी करताना फार्मर आयडी दावावा लागेल. दुकानदार त्या आयडीचा स्कॅन करेल आणि त्यानंतरच शेतकरी पात्र आहे का ते ठरेल आणि त्यानुसारच खत दिलं जाईल. आता एक मोठा आंतरराष्ट्रीय मुद्दा म्हणजे पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः हॉर्मुझ समुद्रधुनी मार्गावर परिणाम झाला आहे. भारतात नैसर्गिक वायू LNG मोठ्या प्रमाणात आयात केला जातो आणि खत उत्पादनासाठी याचा मोठा वापर केला जातो. शेतकरी मित्रांनो, म्हणूनच या परिस्थितीची थेट परिणाम खत उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. आता ॲग्रिस्ट्रॅक म्हणजे काय? ही एक डिजिटल प्रणाली आहे ज्यात शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती साठवली जाते आणि गावाचे नकाशे, पिकांची माहिती, शेतकऱ्यांची नोंद सर्व काही एकत्र असतं. त्यामुळे एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान मिळणार नाही आणि अनुदान योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जाईल. आधीच खालील गोष्टीसाठी फार्मर आयडी वापरला जातो: पीक विमा, कर्ज, अनुदान, हमीभाव, खरेदी. शेतकरी मित्रांनो, आता यात खत वितरण जोडले जाणार आहे. म्हणजेच पुढच्या काळात खत घ्यायचं असेल तर फार्मर आयडी आवश्यक होणार आहे. जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढला नसेल तर लगेच नोंदणी करा. आणि शेतकरी मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अजूनही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.